नमस्कार मंडळी. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये उपवास किंवा सणवार म्हटलं, की अगदी जेवणाच्या ताटामध्ये इम्पोर्टंट असते ती म्हणजे कोशिंबीर. पण तीच-तीच कोशिंबीर खाऊन तुम्ही लोकं कंटाळला आहात का? तर चला तर एक वेगळ्या पद्धतीची कोशिंबीर मी तुम्हाला आज इथे दाखवते, जी खाण्यासाठी अगदी हेल्दी पण आहे आणि पटकन अशी बनते. तर आज आपण इथे बनवणार आहोत गाजर आणि बीटाची कोशिंबीर. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून, बीट स्वच्छ धुवून ते अशा प्रकारे किसून घ्यायचे आहेत. आणि आता आपण ह्याला देणार आहोत एक छोटीशी फोडणी. त्या फोडणीसाठी आपण तेलामध्ये इथे थोडं हिंग टाकणार आहोत, थोडी राई टाकणार आहोत आणि कढीपत्ता. हे सगळं व्यवस्थित तडतडलं, की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरून मिरची टाकणार आहोत, जेणेकरून आपल्या कोशिंबीरला थोडासा असा तिखटपणा येईल. हे व्यवस्थित मिरची वगैरे फ्राय झाली, की वरून आपल्याला टाकायचं आहे दाण्याचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट. याने जे आपल्या कोशिंबीरला टेस्ट येते ना, अप्रतिम असते. हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला जी कोशिंबीर आपण बनवून ठेवली होती त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि वरून आपण थोडंसं याच्यात लिंबू पिळणार आहोत. लिंबूने आंबट गोड अशी मस्त टेस्ट येते त्याला आणि जेव्हा खायला घेऊ तेव्हा आपल्याला त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. मी अगोदर टाकत नाही आहे कारण मग त्याला पाणी सुटेल. बघा अगदी सोपी अशी आणि तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा जेवणासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते, अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक सो मच.